हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। काठापदराची साडी एकही सेफ्टी पिनचा वापर न करता कशी नेसायची हे आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। त्याच्यानंतर काठापदराची साडी नेसताना साडीचा जो पदर असतो तो एकदम फुगल्यासारखा येतो, पसरल्यासारखा जातो, तर यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याच्यानंतर साडीच्या ज्या निऱ्या असतात त्या पण एकदम फुलल्या जातात, इकडे तिकडे पसरत राहतात, नीट राहत नाहीत, तर यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्या ज्या ट्रिक आहेत त्या अगदी नवीनच्या नवीन आहेत, तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा। आता इथे बघा मी साडी जी आहे ती टक करून घेतलेली आहे। टक करताना काय करायचं आहे, लेफ्ट आणि राईट साईडला पहिल्यांदा टक करा आणि त्याच्यानंतर मधल्या साईडला तुम्हाला टक करायचं आहे। तुम्हाला टक करता नीट येत नसेल त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही साडी जी आहे ती पूर्ण जमिनीला टेकेपर्यंत आधी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच ती साडी म्हणजे जी आपली पेटीकोटची जी लाईन असते त्या लाईन पर्यंत आपल्याला फोल्ड करून नंतर टक करायची असते। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असालच म्हणा, पण तरी पण एकदा मी सांगितलेलं आहे। आता इथे साडीचा जो पदर आहे तो बघा मी दोन्ही पदराची टोकं एकत्र केली आणि त्याच्यानंतर पाठीमागून पुढे हा पदर माझ्या खांद्यावरती घेतलेला आहे। आता इथे पदराची जी उंची आहे मी तुम्हाला दाखवत आहे की उंची जी असते ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर खाली यायला पाहिजे इतपत आपल्याला उंची घ्यायची असते। काठा पदराच्या साडीमध्ये मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे हा पदर काही आपल्याला नीट राहत नाही, इकडे तिकडे फुगल्यासारखा आणि पसरल्यासारखा राहतो। यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता इथे बघा पदराची दोन्ही टोकं आपल्या अशा प्रकारे आपण हातामध्ये घ्यायची आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, डाव्या साइडने पदराच्या प्लीट्स काढायला सुरुवात करायची आहे। पहिली जी प्लीट आहे ती मात्र आपल्याला मोठी काढायची आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स असतात त्या पहिल्या प्लीटच्या मानाने थोड्याशा रुंदीने अशा कमी अशा काढायच्या आहेत, म्हणजे थोड्याशा छोट्या रुंदीने असल्या पाहिजेत, या पद्धतीने काढायच्या आहेत। आता बघा इथे मी उलट्या साइडने मी तुम्हाला दाखवते की पदराच्या प्लीट्स मी कशा पद्धतीने काढलेल्या आहेत। तर पहिली जी प्लीट आहे ती बघा मोठी आहे, माझी रुंदीने मोठी आहे आणि बाकीच्या प्लीट्स ज्या आहेत त्या रुंदीने कमी आहेत। आता या पदराला आधी मी क्लिप लावून घेते जेणेकरून पदराच्या प्लीट्स अगदी जशा आहेत तशा राहतील। आता इथे काय करायचं आहे बघा, ह्या प्लेट्स असतात त्या बघा काही ज्या प्लेट्स आहेत त्या फुगल्यासारख्या झालेल्या आहेत। यासाठी काय करायचं आहे, एक एक अशी प्लेट घ्यायची आणि आपल्या हाताने आपल्याला प्रेस करत जायचं आहे। त्याच्यानंतर पदराच्या सगळ्या प्लेट्स मी अशा हनवटीखाली धरल्या आणि त्याच्यानंतर परत एकदा ह्या प्लेट्स आहेत त्या मी एक एक करून अशा प्रेस करत चाललेली आणि प्रेस करता करताच मी सगळ्या ज्या प्लेट आहेत त्या एकत्रही केलेल्या आहेत। या पद्धतीने तुम्ही पदराच्या प्लेट्स काढल्यात ना तर ह्या फुगत नाहीत आणि जशाच तशा राहतात। आणखी पण ट्रिक आहेत त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। आता इथे बघा मी इथे हा सेफ्टी पिन लावत आहे। मी तुम्हाला बोलले की सेफ्टी पिनचा मी वापर करणार नाहीये, पण आपला हा पदर जसा तर राहावा तर यासाठी इथे आपला सेफ्टी पिन तर लावावा लागणारच आहे। आता इथे सेफ्टी पिन जो आहे तो मी आतल्या साईडने लावलाय जेणेकरून आपला पदराला आपण सेफ्टी पिन लावलेला आहे तो दिसता कामा नये। आता हा जो क्लिप आहे तो मी जितका आपला पदर सेट झालेला आहे ना तर तितकंच आपलं क्लिप आहे तो हळूहळू पुढे पुढे आपल्याला सरकवत जायचं आहे। आता राहिलेला जो पदर आहे तो आता मी सेट करणार आहे, सांगितल्या पद्धतीनेच करायचं आहे। एक एक प्लीट आपल्याला प्रेस करत जायची आहे आणि मग एकत्र करत जायचे। तर बघा आपला पदर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला आलेला आहे। तुम्ही व्यवस्थितपणे प्रेस करत गेलात ना तर तो पदर अजिबात फुलणार नाही। आता इथे मी हा पदर जो आहे ना तो अशा पद्धतीने खांद्यावरती घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर काय करणार, महत्त्वाची ट्रिक आहे, लक्षपूर्वक बघा। तर आता इथे काय करणार आहे बघा, मी अशा पद्धतीने हा फोल्ड करत चाललेली आहे, थोड्या थोड्या अंतरावरती बघा अशा पद्धतीने फक्त फोल्ड करत जायचं आहे। आणि आता इथे फोल्ड केला पदर म्हणजे जो पदराचा जो भाग आहे जो आपल्याला कडक वाटतो तिथपर्यंत आपल्याला फोल्ड करायचा आणि हा क्लिप आपल्याला लावून ठेवायचा आहे। आणि त्याच्यानंतर बाकीचा जो राहिलेला पदर आहे तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। सेट करून म्हणजे काय, एक एक जी प्लीट आहे ती प्रेस करत जायचं आहे आणि नंतर ती एकत्र करत अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पदर काढलात ना तर पदर अगदी व्यवस्थितपणे दिसणारही आणि फुलणारही जास्त नाही आहे। आता पूर्ण जो पदर आहे तो याच पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। कुठचीही साडी असू द्या, अगदी त्या साडी म्हणजे अगदी जाडसर कडक फॅब्रिकची जरी साडी असली तर ह्या पद्धतीने तुम्ही जर पदर काढलात ना तर तुमचा पदर अगदी व्यवस्थितपणे आणि फुलणारही नाही, जसा काढला तशाच पद्धतीने तुमचा पदर हा राहणार आहे। आता जो मी पदर जो आहे बघा फोल्ड केलेला होता तो मी काय केला, त्या ज्या प्लीट फोल्ड केलेला भाग होता तो फक्त रोल केला मी, बाकी काही नाही केलं। रोल केलं म्हणजे गुंडाळी करत गेले आणि थोडंसं असं मी
प्रेस केलं, रोल केलेला भाग. आता बघत असाल तुम्ही हा पदर किती व्यवस्थितपणे आपला दिसत आहे. जो पदर आपला सुरुवातीला इतका फुलत होता तो मात्र आता फुललेला नाही. आता पदराचं जे टोक असेल ते मात्र पसरत असेल ना तर थोडंसं फोल्ड करा तुम्ही आणि त्याला क्लिप लावा. थोडा वेळ का होईना तुम्ही क्लिप लावून ठेवा, म्हणजे पूर्ण आपली साडी नेसेपर्यंत जरी क्लिप लावून ठेवलात ना तर तो पदर अगदी तुमचा व्यवस्थितपणे राहणार आहे. आता मी तुम्हाला बोलले की पदराची जी उंची असते ती आपल्या गुडघ्याच्या थोडीशी खाली यायला पाहिजे इतपत आपल्याला घ्यायची आहे. तर त्याचप्रमाणे इथे मी उंची पदराची घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता हा एक्सपिन जो आहे तो मी ह्या पदराला लावणार आहे. एक्सपिन लावताना मी तुम्हाला एकच सांगेन की पहिल्यांदा पदराला क्लिप लावून घ्या, म्हणजे जो पदराचे प्लीट्स असतात त्यांना क्लिप लावायचं आणि त्याच्यानंतरच हा एक्सपिन लावायचा. एक्सपिन जो असतो तो आपल्या खांद्याच्या थोडासा पाठीमागे जिथे आपल्या ब्लाऊजची नॉट असेल ना त्या ठिकाणीच आपल्याला लावायचं असेल. बघा यू पेक्षाही एक्सपिन खूप चांगला आहे. एक्सपिनची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर ती नक्की चेक करा. आता इथे समोरच्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या आता परत एकदा मी प्रेस करून घेते जेणेकरून त्या अगदी व्यवस्थितपणे सेट होतील. कारण की ना तुम्ही व्यवस्थितपणे हा प्रेस केलात ना तरच ह्या पदराच्या प्लीट समोरून खूप सुंदर अशा दिसतात. आता पहिली जी प्लीट असते ना ती गळ्याजवळ एकदम गळ्याजवळ येते, त्यासाठी मी इथे बॉबी पिन घेतलेला आहे. तुम्ही इथे यू पिनचा वापर पण करू शकता, पण इथे कोणताही पिन जो मी घेणार असेल ना तो मात्र छोटा घ्यायचा आहे. इथे मी छोटा बॉबी पिन घेतलेला आहे आणि तो ह्या प्लीटला बघा प्लीट आणि आपला ब्लाऊज आहे त्याला लावलेला आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे ना तो मी अशा प्रकारे फोल्ड करत आहे. बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते त्याच प्रकारे मी असं फोल्ड केलाय आणि फोल्ड करून झाला ना की आतल्या साईडनेच आपल्या दुसरा एक बॉबी पिन लावायचा आहे. म्हणजे एक तुम्ही मोठा बॉबी पिन लावू शकता आणि एक छोटा लावू शकता. तर बघा अशा पद्धतीने मी हा बॉबी पिन जो आहे तो लावले. तुम्ही यू पिनही वापरू शकता, मात्र यू पिन तुम्ही छोटे वापरा इथे. आता इथे बघा पहिली जी गळ्याजवळची प्लीट आहे ती एकदम गळ्याजवळ येणार होती ती आपली आता येणार नाही आहे. आता इथे आपल्या पदराचा बराचसा भाग जो आहे तो सेट झालेला आहे. मी परत एकदा ह्या पदराच्या प्लीट आहेत त्या आता सेट करून घेणार आहे, म्हणजे त्या अगदी व्यवस्थितपणे राहतील. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करत जायचं आहे, बाकी काही करायचं नाही. प्रेस करून घेतलात की पदराच्या प्लेट अगदी आपल्या व्यवस्थितपणे समोरून दिसणार आहेत. आता इथे कमरेची फिटिंग करायची आहे आपल्याला. तर कमरेची फिटिंग करताना आपल्या जी पेटीकोटची नॉट असते आपल्या उजव्या साईडला तिथपर्यंत साडीचा भाग घेतला आहे आणि माझ्या 2 बोटांमधून फक्त हा थोडासा असा 2 बोटांमधून घेतला आणि बस माझ्या साईडने मी असा रोल करत चालले, म्हणजे फक्त गुंडाई करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बेली बटनच्या उजव्या साईडला हा टक करायचा आहे. जो गुंडाई केलेला भाग असतो तो आपल्याला टक करायचा आहे आणि त्याला आपल्याला इथे हा एक्सपिन लावायचा असेल. तुम्ही इथे सेफ्टी पिन लावू शकता किंवा यू पिन लावा. माझ्याकडे एक्सपिन आहे म्हणून मी एक्सपिन लावलेला आहे, कारण की आपण तो सेफ्टीसाठी लावलेला आहे जेणेकरून आपली ही फिटिंग अगदी व्यवस्थितपणे राहावी. आता ज्यांना साडीचा ज्या निऱ्या असतात ते येत नसतील त्यांच्यासाठी ही ट्रिक मी तुम्हाला दाखवते. डाव्या साईडने मी इथे ह्या निऱ्या ज्या आहेत त्या काढायला सुरुवात करत आहे. तर आता इथे काय करायचं आहे बघा, आपल्या ज्या अंगठाच्या बाजूचं जे बोट असतं ते आणि आपलं शेवटचं जे बोट असतं त्याने मी ह्या ज्या निऱ्या आपल्या तयार होत आहेत त्या मी धरत चाललेली आहे आणि दुसऱ्या हाताने मी त्या म्हणजे माझ्या डाव्या हाताने मी निऱ्या काढत आहे. बघा सोपी पद्धत होती ही, तुम्ही पद्धत वापरू शकता, कारण की ज्यांना अजिबातच निऱ्या येत नाहीत ना त्यांच्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे. आता वरची जी निरी आहे समजा ती व्यवस्थित आलेली नसेल तर ती परत एकदा तुम्ही सेट करून घेऊ शकता. म्हणजे जे उजव्या साईडला बघा साडीचा आपला भाग काही उरतो, मग तो आपण नीट टक नाही केला तर ते खराब दिसतं. यासाठी तुम्हाला जी निरी आहे ना ती मात्र व्यवस्थित तुम्हाला खेचून अगदी नीट घ्यायची आहे जेणेकरून तो उजव्या साईडचा भाग तुमचा उरणार नाही. आता इथे आपल्याला निऱ्या ज्या आहेत त्या एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत आणि त्या थोड्याशा प्रेस करून घ्या जेणेकरून त्या व्यवस्थित अशा दिसतील आणि त्याच्यानंतरच त्या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला टक करायच्या आहेत. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उजव्या साईडला आपल्या निऱ्याचं काढताना साडीचा भाग उरलेला नव्हता, त्याच्यामुळे जो भाग थोडासा आपला होता तो आपण टक केलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या निऱ्यांना आपण आता हा एक्सपिन आहे तो लावलेला. बघा इथे मी सेफ्टी पिनचा वापर केलेला नाहीये. सेफ्टी पिनचा वापर न करता इथे मी तुम्हाला साडी नेसून दाखवलेली आहे. आता बघा निऱ्यांचा हा अशा प्रकारे प्रॉब्लेम होतो. निऱ्या अशा प्रकारे फुलतात, पसरतात, नीट राहत नाहीत. यासाठी काय करायचं आहे, वरच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने निऱ्या ज्या आहेत त्या
प्रेस करत जायचं आहे आणि त्याला आपल्याला क्लिप लावायचं आहे। आता निऱ्या ज्या आहेत त्या पण एका पाठोपाठ एक अशा घेतलेल्या आहेत जेणेकरून सगळ्या निऱ्या आपल्या व्यवस्थितपणे दिसाव्यात आणि समोरून छान दिसतं ते। तर त्याच्यासाठी जशा निऱ्या आलेल्या आहेत ना त्याचप्रमाणे मी हा फक्त प्रेस केला आणि तिथे क्लिप लावलेला आहे। जसं आपण पदर बघा, जेवढा जेवढा आपला पदर सेट होतो ना त्या प्रकारे मी तिथे क्लिप लावत चाललेली होती ना, तीच पद्धत इथे आपल्याला वापरायची आहे। आता इथे बाकीच्या ज्या राहिलेल्या निऱ्या आहेत खालीपर्यंतच्या त्या आपल्याला सेट करायच्या आहेत। तर तिथे आता प्रॉब्लेम काय होतो बघा, ज्या काठ असतो ना साडीचा तिथे जास्त प्रॉब्लेम होतो। तर त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित तिथे अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं प्रेस करा। जास्त वेळ तुम्हाला इथे प्रेस करावा लागेल आणि त्याच्यानंतर असा थोडासा तो ज्या निऱ्या आहेत त्या अशा प्रकारे गुंडाळी करत तुम्ही जाऊ शकता जेणेकरून त्या अगदी व्यवस्थितपणे राहू शकतील। आणि काय करायचं, निऱ्या काढून झाल्या ना की त्याला असा क्लिप लावून ठेवा तुम्ही खालच्या साईडला, म्हणजे जो काठाचा भाग असतो ना त्याला असे 2 क्लिप तुम्ही जरी लावून ठेवलात आणि त्याच्यानंतर अशी प्रकारे जो गुंडाळी करून थोडंसं प्रेस केलात ना तर त्या ज्या निऱ्या असतात ना ते तुमच्या व्यवस्थित अगदी राहू शकतात। थोडा वेळ फक्त तुम्हाला इथे क्लिप आहे तो लावून ठेवायचा आहे। बघा इथे मी हा क्लिप लावून ठेवलेला होता आणि आता इथे परत एकदा मी ह्या निऱ्या आहेत त्या प्रेस करून घेते म्हणजे जेणेकरून माझ्या ज्या निऱ्या आहेत त्या जास्त पसरणार नाहीत। अगदी व्यवस्थितपणे तुम्ही प्रेस करून घ्या। बघा आता हे मी क्लिप काढून टाकत आहे आणि परत एकदा मी हे प्रेस केलं। आता इथे बघा माझ्या ज्या साडीच्या निऱ्या आहेत त्या कशा दिसत आहेत, त्या अगदी व्यवस्थितपणे तुमच्या ह्या साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या दिसणार आहेत, म्हणजे ज्या भरपूर पसरतात ना त्या पसरणार नाही आहेत। तर ज्या मी तुम्हाला ट्रिक सांगितल्या त्या नक्की फॉलो करा आणि चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा। बाय बाय।